नमस्कार, मी निलेश वसावे, नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी। आज आम्ही नंदुरबार जिल्हा येथे कलेक्टर ऑफिसला आलो आणि प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न होते की कधीपासून जॉईन करायचे, म्हणजे संपूर्ण डिपार्टमेंटची माहिती घेण्यासाठी आम्ही सहाय्यक आयुक्त साहेबांना भेटलो। मग सहाय्यक आयुक्त साहेबांनी आम्हाला ही माहिती दिली की 4 तारखेपर्यंत किंवा एका आठवड्याच्या आत पूर्णपणे तुम्हाला कधीपासून जॉईन करायचं, कधीपासून नाही जॉईन करायचं, हे पूर्ण माहिती आम्ही 4 ते किंवा शुक्रवारपर्यंत किंवा एका आठवड्याच्या आत आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती पोहोचवू असं योग्य ती माहिती दिली। बरेच असं साहेबांनी योग्य ते मार्गदर्शनसुद्धा केलं आणि त्यांच्या संबंधित कॅम्प्युटरला सुद्धा ती माहिती दाखवली की पुढील जे प्रशिक्षणार्थी 5 महिन्यानंतर जे पुढील जॉईन होणार आहे त्यांच्यासाठी पुढील संकल्पना काय राहणार आहे, त्यांनी ते कॅम्प्युटरच्या माध्यमाने ती योग्य ती माहिती आम्हाला दाखवली। त्याच्यामध्ये नवीन प्रशिक्षणार्थ्यांचे आधार व्हॅलिड करायचं आहे, त्याच्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन होणार आहे आणि ते नवीन रजिस्ट्रेशनचं काम सॉफ्टवेअरमध्ये चालू असल्याकारणाने थोडंसं हे ऑर्डर द्यायचे काम पेंडिंगला आहे। एक आठवडा अधिकृत आपल्याला ते पूर्णपणे ते माहिती आपले VC साहेब आहे ते आपल्याला पोहोचवणार आहे। अशी योग्य ती माहिती आम्ही जिल्हा कलेक्टर ऑफिसला आलो, तिथं सहाय्यक साहेबांनी, कौशल्य डिपार्टमेंटचे सहाय्यक साहेबांनी आम्हाला ही माहिती दिली आहे। ही माहिती घेण्यासाठी आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे सगळे तालुक्याचे प्रतिनिधी हे सगळे एकत्रित येऊन आम्ही इथं संबंधित डिपार्टमेंटला आलो आणि ही माहिती आमच्या सगळ्यांना भेटली। मग हे आमचे नंदुरबार जिल्ह्यातील केरनार मॅडम, शहादाचे अध्यक्ष नरेश राठोड सर आणि नवापूरचे अध्यक्ष डेनियल सर आणि तोडाजेचे अध्यक्ष हे सोनाने सर सुद्धा इथं उपस्थित होते आणि जळगावचे संबंधित प्रशिक्षणार्थी इथं उपस्थित होते। असे आम्ही 6 तालुक्याचे प्रशिक्षणार्थी येऊन इथं माहिती घेतली आणि ही माहिती जसं मी प्रस्थापित केली तशीच माहिती आपल्या शहादाचे जे तालुका अध्यक्ष आहे नरेश सर यांना विनंती करतो की ती माहिती सुद्धा साहेबांनी काय माहिती दिली आपल्याला ते आपल्या मनोगतातून व्यक्त करते। नमस्कार, मी नरेश राठोड, शहादा तालुका अध्यक्ष। तर आज आम्ही जे कौशल्य विभागला गेलो आणि त्या ठिकाणी साहेबांनी जी बरीचशी माहिती दिली, तर जॉईनिंग संदर्भात सरांनी सांगितलं, पण त्या व्यतिरिक्त साहेबांनी अजून एक डॉक्युमेंटरी आपलं जे आधार व्हॅलिडिकेशन जे करायचं आहे, अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट, त्याबद्दल बरीचशी माहिती साहेबांनी दिली की पुढे जाऊन तुम्हाला सर्वांना आधार नोंदणी करायची आहे, आधारच्या याच्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट पोर्टलवर अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर आम्ही अप्रूव्हल देऊ, त्यानंतरच तुम्हाला जॉईनिंग लेटर देण्यात येईल अशी माहिती साहेबांनी आम्हाला दिलेली आहे। म्हणून सर्व प्रशिक्षणार्थींना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आजपासूनच तुम्ही सर्वांनी जे आधार तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही आधार अपडेट करून घ्या। त्यानंतर आधार बँकाच्या अकाउंट नंबरशी लिंक असायला पाहिजे, ते सुद्धा तुम्ही करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या या आठवड्यामध्ये जे पोर्टल ओपन होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यामध्ये कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही अशी माहिती आम्हाला साहेबांनी दिलेली आहे। धन्यवाद। मग ही माहिती घेण्यासाठी एकत्रित आलो आणि योग्य ते मार्गदर्शन आणि ही जी माहिती आहे ही फक्त नंदुरबार जिल्ह्यासाठी नव्हे तर ती संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींसाठी आहे की त्यांचे कौशल्य डिपार्टमेंटचे जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअरमध्ये काम चालू असल्याकारणाने आपल्याला ते 1 आठवड्याचा अधिकृत आपण पूर्ण माहिती ते आपल्यासाठी पोहोचवणार आहे आणि 1 आठवड्याच्या आज संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे पण प्रशिक्षणार्थी संबंधित डिपार्टमेंटचे त्यांना त्या आस्थापनाचे वाढीव ऑर्डर देण्यात येतील आणि योग्य ते सॉफ्टवेअरमध्ये काम झाल्यानंतर सरांनी सांगितले आपल्याला की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा आधार व्हॅलिड पण असणे आवश्यक आहे आणि मोबाईल नंबर बँकसोबत लिंक असणे पण आवश्यक आहे आणि बँक अकाउंट हे आधार कार्डसोबत पण लिंक असणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे KYCचे आपले कौशल्य डिपार्टमेंटची जी लिंक ओपन होणार त्याच्यामध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन करणार त्याच्यामध्ये जे मागील ऑर्डर लागणार, बँक पासबुक लागणार, संबंधित आपल्याला डिग्री असणार त्याचे संबंधित डॉक्युमेंट्स लागणार, अशी पुरेपूर माहिती देत पुढची संकल्पना साहेबांनी सांगितली ती पूर्ण माहिती आपण एका आठवड्याच्या आत साहेबांच्या अधिकृत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही माहितीची पोहोचवण्याचा प्रयत्न करू। सगळ्यांना धन्यवाद। जय जोहार, जय महाराष्ट्र।